पाच गावात कधी मिळला नाही. तू इकडे आपलं सगळं पटाकन मिळलं तर मुंबईला सगळं हलवून दाखवतो आपलं. बुवा असं आलं किती गेलं किती ना तुझे म्हणतोस ना. अरे आले किती गेले किती संपन्न फरारा. कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील. त्या महाकाळ बुवाचा दात काढायचा नाही माझ्याबरोबर बुवा. तू सांगतोस ना आता एक तुझा घेतो विषय. बुवा आलेला म्हटलं बुवा इथं सर्कस काढली. अरे हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. धर्म रक्षिणी आहे ना. धर्म रक्षिणी रक्षिता की धर्माचं रक्षण करा. धर्म तुमचं रक्षण करेल. आणि म्हणून हिंदू संस्कृती महान आहे. धर्म महान आहे. त्याची ही लोककलेतून आपण निर्मिती करतो की आमचा धर्म काय श्रेष्ठ आहे. ह्या आपल्या या गीतातून आपल्या काव्यातून आपण व्यक्त करीत असतो. हे प्रदर्शन या ठिकाणी दर्शन घडवलं की हे हिंदू राष्ट्र होतं कालही होतं आजही उद्याही राहिलं पाहिजे. याला बुवा तू येणे सर्कस म्हणतोस. लाज वाटली पाहिजे भाडभाऊ. तू हिंदू म्हणून तुला शोभतही बोलायला आहे ना. आणि म्हणून माझं गीत होतं पांडुरंगासी बोले चंद्रभागा कधी होईल हिंदू हजार. पांडुरंगासी बोले चंद्रभागा असं हिंदुत्व. अरे हिंदुत्व रोमा शिवलं पाहिजे. हे हिंदुत्वाचं आहे की नाही. ही परंपरा आहे. हे कल्चर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला लोक हिंदी मिक्स करतो. अरे मराठी भाषा सर्व भाषांचं मिश्रण आहे. सर्वांना सामावून घेणारी माझी माई बोले मराठमोळी आहे. तू काय काय गोष्टी नाही इंग्रजीच्या शब्दाला हटवू शकत नाही. त्याला दुसरा शब्दच नाही. आणि म्हणतो आता काय काय पुढे बोलला तुझे लगेच शॉर्टकट घेतो बरं का. आणि म्हणतो याचं खानदान काढीन. अरे खानदान काढण्याचं नाच आहे ना. फुटीला लागलं त्या ढोलक्या फुटीला वाजतायत. माझ्या बरोबर खानदान काढणाऱ्याचं हिस्ट्री विचारून बघ कोकणात बुवा. तू काय सांगतो रत्नागिरी संगमेश्वर सगळा पट्टा फिरून बघ. माझ्या बरोबर आहे ना खानदान काढणाऱ्याचं नाच कुठीला लागलं. ढोलक्या कुठीला वाजताय. माझं त्या नादाला लागू नको बुवा. सरळ मार्गीच जाणार. आणखी बोलतो त्याच्या बाईला काय बोलला आहे. त्याच्या बायकोला लागला घोडा. माझं गाणं आहे. मी कुठल्या शास्त्राचं काय काढलं कुठल्या बायकोला लावलं मला काही कळलं नाही. अहो निघून जाता वारीला त्याच्या बाईला लागला घोडा. पुंडलिकाच्या बायकोचा विषय. ही काय म्हणते पुंडलिकाला मला वारीला जायचंय पण मी चालत येणार नाही. घोडा आणा. तिला घोडा लागला आहे की नाही. आम्हाला कार लागते टू व्हीलर लागते जायला. तिला घोडा लागला. हे असे शास्त्राचे विषय म्हण. काय तिच्याकडे शास्त्रे व्यवस्थित वापरता आलं पाहिजे बुवा. उगाच मिळालं. आणि काय म्हणतो व रायगडात फिरून इतिहास वाच. हे सगळं माझं खारगावकर बुवा आहे. त्याने मला तिकडं आहे का नाही त्यांच्या कुडगाव गावाला तिकडे बारी ठेवलेलं आहे. सगळीकडे तू माझा इतिहास वाच. तिकडे रत्नागिरी येऊन आहे की नाही. आणि काय म्हणतो मंगेश बुवाला वाघ म्हणतात. वाघ हा आता हा याला शेपटी पुढे आहे का माग आहे. कुठल्या शेपटीचा वाघ म्हणायचा हा. आता वाघ म्हणायला सांगायचो पहिल्यांदी पण आहे ना. मम्मी गेली होती तिकडं का वाघोबा आलो तर काही माहिती नाही. माझ्या नादाला बुवा खरंच लागू नको. आणि काय म्हणतो एवढ्या तुझ्या आई सांगू कुठं काय त्याचा कुठं काय शास्त्राचं काय होतं काय मला पण काय कळलं नाही. ऐकायला आलं नाही. जे बोलायचं ना ते शब्दाची गंमत करता आली पाहिजे बुवा. आणि म्हणतो खरं कलाकार आहे. माझ्या घरात बुवा की खानदान माझे पण कलाकार आहे. आणि बुवा म्हणतो मुकुडं घालतो बघतो मुकुडं. अरे स्त्रीच्या चेहऱ्यात सौंदर्य आहे. मुकड्यामध्ये सौंदर्य आहे. स्त्रीच्या चेहऱ्यात आणि गाण्याच्या मुकड्यात सौंदर्य आहे. तेच महत्वाचं आहे. बाकी सगळं पिशली असतं आहे की नाही. आणि म्हणून त्या मुकड्यावरच आपण घालतो ना स्त्रीच्या. हे सौंदर्य आहे. सामर्थ्य म्हणतात ना. सौंदर्य आहे स्त्रीचं सामर्थ्य आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य असतं बुवा. आणि म्हणून आहे ना मुकडी मागतो का माझ्याकडे भरपूर देण्यासारखं आहे. सगळं उडी मोठ्या पण वेळ कमी पडतो. आणि म्हणून या ठिकाणी कमी गाणी घेतली. आणि म्हणतो स्वतः मी गाणी लिहितो बुवा. मी पण असे कोणाची भाड्याची वापरत नाही बुवा. कधीच वापरली नाही. कधीच वापरणार नाही. हे जे आहेत ना सगळे त्यांचं फॅन मोठं म्हणतात ना त्यांना 2-2 4-4 कमी ठेवायची वेळ येते. महाकाळ गोवाला अजून आली नाही. स्वतःची निर्मिती आहे. स्वतः डोका भेटावट करतो. आणि या ठिकाणी गातो. फक्त 2च गाणी घेणार आहे. आणि या ठिकाणी गाणी संपूर्ण घ्यायला म्हणतात मग म्हणतात. आणि हा गाण्याचं जेवण खायला स्वर्गीचे देव सुद्धा मासे बनून या ठिकाणी यमुनेच्या पाण्यात यायचे. की आम्हाला उष्ट तरी खाता येईल आहे की नाही. हात शेवटी श्रीकृष्णाने सांगितलं हात पण धुवायचे नाही पाण्यात. देव खातील आहे की नाही. देव तृप्त होतील आहे की नाही. तर असं तर तो म्हणतोय एक म्हणतोय
जेव्हा मागशील ना तेव्हा माझ्याजवळ आहे, तुम्ही मग घ्या. आता जर घ्यायचा पूर्ण काला करू दे तेव्हा घ्या, मग घ्या. आहे ना, आईने दिलेली जवळ आहे ना, आईने दिलेली जवळ आहे ना. हा तुझी आहे ना, तुझीच आहे ना आईने दिलेली, मग घ्या. आता कसं घेता, कसं घेतो बघा. कावळा बोलतो कोकिळ काव काव करी, करू तह्यात झाले बसागशील तू श्रीरंग्या. ठेवली आईला दिलेली शिदोरी, हाय जवली तुझी र मंग्या. ठेवली आईला दिलेली शिदोरी, हाय जवली तुझी र मंग्या. आता कसं घेता आहे की नाही. करू तही भात भात काला, जेव्हा सांगशील तू श्रीरंग्या. ठेवली आईला दिलेली शिदोरी, हाय जवली तुझी र मंग्या. ठेवली आईला दिलेली शिदोरी, हाय जवली तुझी र मंग्या. ठेवली आईला दिलेली शिदोरी, हाय जवली तुझी र म्हणजे शंकराची भक्ती करताना रावण ज्यावेळेला भक्ती करतो सगळ्यांना भीती वाटत होती की शंकराने चांगलं जर वर दिलं तर आपली सगळी वाट लागायची. तर श्रीहरी मैयाला ही गोष्ट या ठिकाणी गणराय आपल्या पार्वती मातेला सांगतो. ही सगळी धरतात की ह्याची भक्ती करायला लागलं ना रावण, की आपल्या पप्पांची म्हणजे आपल्या म्हणतात ना आपल्या पित्याची भक्ती करताना पाहिल्यानंतर हे सर्व लिहितात आहे की नाही. काय सांगतोय बघा. आणि म्हणून तो आता काही विषय मंगेश गोळ काही दुसरा मंगेश गोळ कुठं आमच्या आईने तिकडे कुठंच नाही. ते म्हणून मंगेशसाठी लिहिलेला विषय आपला त्याचा मुकडाच घालतो आहे की नाही. किंवा मुकड्याचा आहे की नाही, मुकड्यावर सगळं असतं बाबा, म्हणून मुकडे मारतो. आणि मलाही जायचंय. कसं घेते आई माझी जाई देवी मधी सांगी हा गणराय, सारच डरती करतही भक्ती आई नव्हतो या मंगेशाची. सारच डरती करतही भक्ती आई नव्हतो या मंगेशाची. स्वर्गीच्या देवेंद्रा विचारी सारे, स्वर्गीच्या देवेंद्रा बोलविल कवी रामचंद्र बोलविल सांगना.